उद्धव ठाकरे यांनी आज आपल्या भाषणातून थेट पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यावर निशाणा साधलेला आहे। आपल्यासोबत प्रवीण दरेकर आपण त्यांच्याशी बोलणार आहोत। ज्या पद्धतीची टीका केली आहे मोदींसाठी, त्यांची घराणेशाही म्हणजे त्यांची खुर्चीच आहे ते, आणि त्यांची खुर्ची म्हणजेच परिवार आहे। माझ्या 7 पिढ्यांचा इतिहास काढा असं ते म्हणतात। नाही, तुमच्या पिढ्यांचा इतिहासच तुम्हाला माहीत नाही। आदरणीय बाळासाहेब ठाकरे यांनी खुर्चीचं राजकारण कधीच केलं नाही। त्यांनी दुसऱ्यांना खुर्च्या दिल्या, परंतु तुम्ही बाळासाहेबांचा हिंदुत्वाचा विचार सोडून केवळ खुर्चीसाठी, सत्तेसाठी लाचारी केलीत आणि जाऊन काँग्रेसबरोबर सरकार त्या ठिकाणी बनवलं। त्याच्यामुळे तुम्ही इतिहास पुसायला निघालेले आहात। ते इतिहास काय सांगणार? मोदींना अंगावर घेतल्याशिवाय महाराष्ट्र शांत बसणार नाही। आले अंगावर की घ्या शिंगावर अशी महाराष्ट्राची संस्कृती आहे, आणि त्यामुळे देशामध्ये मोदींची हुकुमशाही संपेल। आपला बूट जरा सांभाळून ठेवा। कुठली शिंग कुठून कधी घुसतील याची काळजी करा। आणि मोदींना शिंगावर घेण्याची आपली कुवत नाही, तुमची लायकी नाही। नक्कीच, पण त्यांनी अमित शहांवर पण टीका केलेली आहे। टिकोजीराव असा उल्लेख केला आहे त्यांचा। टिकोजीराव म्हणून त्यांना हिणावलं आहे। मणिपूरमध्ये शेपुटात घालतात आणि महाराष्ट्रात येऊन फणा काढतात अशी टीका करतात। नाही, मला वाटतं अमित शाह काय मर्द माणूस आहे हे देशानं पाहिलेलं आहे। धारा 370 कलम रद्द करण्याचं काम धाडसी नेताच करू शकतो। बाळासाहेबांचं ते स्वप्न त्या ठिकाणी होतं, आणि त्याच्यामुळे अमित शाह या देशाच्या रक्षणासाठी, सुरक्षेसाठी प्राणाची त्या ठिकाणी बाजी लावतात। आणि तुम्ही घर बसल्या कोंबड्यासारखं राजकारण करणारे, कधी कोणाला लाफा मारलेत का? कधी कुठल्या आंदोलनात जेल गेलेत का? फक्त नुसती तोंडाची वाप काढायची, या पलीकडे उद्धव ठाकरेच्या बोलण्याला महत्त्व देऊ नका। गद्दारांना 50 खोके देता, पण शेतकऱ्यांना 1 रुपया सुद्धा देत नाही। नुकसानग्रस्त शेतकरी आहेत, त्यांच्यासाठी काहीच केलं नाही अशी टीका करतायत। काय वाटतं नेमकं तुम्हाला? नाही, खोके करण्यापेक्षा एक मातोश्री पुरी नव्हती, दुसरी मातोश्री त्या ठिकाणी निर्माण केली। मग ती मातोश्री दुसरी करण्यापेक्षा शेतकऱ्यांसाठी विचार कधी आला का? शेतकरी आज कुठल्या परिस्थिती आहे, त्याच्या शेतात काय अडचणी आहेत? स्वतः एकाची 2 मातोश्री, 2ची 3 करतात। त्याच्यामुळे स्वार्थी विचार करणाऱ्यांनी शहाणपणा करण्याची आवश्यकता नाही। लोकांना सगळं काही नीट कळतं। शेतकऱ्यांसाठी मोदी साहेब काय करतात? 6,000 रुपये आज त्या ठिकाणी शेतकऱ्याच्या थेट अकाउंटमध्ये जातात। आणखी 6,000 राज्य सरकार देतं। 12,000 रुपये आमच्या बळीराजाच्या अकाउंटमध्ये लाखो कोटी रुपये खर्च करून सरकार करतंय। उद्धव ठाकरेंना त्याची जाणीव नाही। संजय राऊतांनी सुद्धा टीका केली आहे भाषणातून। म्हणतात भाजप भडकाऊ जनता पार्टी असा उल्लेख केला। ज्या पद्धतीने शब्दांचा वापर करतायत याला उत्तर कसं देणार? मला वाटतं संजय राऊत याला खरंच आता डॉक्टरकडे सायकॅट्रिक ट्रीटमेंट करण्याची आवश्यकता आहे। कारण सायकिक माणूसच अशा प्रकारचं वक्तव्य बोलू शकतो, आणि दुर्दैवानं मीडियामध्ये अशा प्रकारचं काही वाटेल ते असंस्कृत असं बोललं, शिव्या दिल्या की त्याला पब्लिसिटी मिळते, याचं संजय राऊतांना आता खात्री झाली। आणि म्हणून बेताल वक्तव्य संजय राऊतची सुरू आहेत। कधीतरी याची किंमत त्यांना मोजायला लागणार आहे। नक्कीच, हा थेट इशारा आहे त्यांना। 100% करावे तसे भरावे। ते ज्या पद्धतीने फडफड करतायत, मला वाटतं ही विझण्यापूर्वीची दिव्याची जशी फडफड असते तशी संजय राऊतची फडफड आहे। येणारा काळ त्या ठिकाणी त्यांच्या फडफडीचं योग्य ते उत्तर देईल। शरद पवारांनी आपल्या भाषणातून म्हटलेलं आहे की ज्या पद्धतीनं राजकारण सुरू आहे अतिशय गंभीर स्वरूपाचं आहे। त्यांनी एक मोदींची जुनी ऑडिओ क्लिप सुद्धा ऐकवली आहे, कशा पद्धतीने ते पैशांचे दर कमी करणार, शेतकऱ्यांना मदत करणार आहे, गॅसचे पैसे कमी होतील, पण तसं काही झालं नाही आहे। त्यांनी मोदींवर टीका करायला सुरुवात केली आहे। शेतकऱ्यांच्या अनेक हिताच्या योजना केंद्र सरकारने या ठिकाणी केलेल्या आहेत। बेरोजगारांच्या नोकऱ्यांसाठी सुद्धा अनेक योजना आणलेल्या आहेत। शरद पवारांची जरा मागची भाषणं सगळी काढा, तपासून घ्या। महाराष्ट्राला कशा पद्धतीचं दळभद्री राजकारणाचा पायंडा त्यांनी पाडला आहे, आणि केवळ लबाडी खोटं बोलणं या पलीकडे पवारसाहेबांनी दुसरं राजकारण केलं नाही। त्यामुळे आता शेतकऱ्यांचा कळवळा येऊन फायदा काय? ज्या वेळेला राज्याचे मुख्यमंत्री होतात, केंद्रीय कृषी मंत्री होतात, त्यावेळेला अनेक वर्ष आपल्या हातामध्ये सत्ता होती, तेव्हा शेतकऱ्यांसाठी काय दिवे लावलेत, आणि 10 वर्षाच्या कालावधीमध्ये
मोदी साहेबांनी बळीराजाला महत्त्व दिलं आहे. अनेक प्रकारच्या योजना त्या ठिकाणी आणल्यात. बळीराजा संजीवनी योजना असेल, शेतमालाला भाव मिळण्यासंदर्भात असेल, शेतकरी सक्षम झाला पाहिजे, त्याला मार्केटिंगची चेन निर्माण करणं असो, अनेक योजना आणि शेतकऱ्यांच्या अकाउंटमध्ये थेट पैसे जाणं असो. त्यामुळे शेतकऱ्यांचा सदा सर्व काळ काळजी करणारा पंतप्रधान आहे. पवारसाहेब आता बोलण्याशिवाय दुसरं त्यांच्या हातात काय. नक्कीच शिखर बँक घोटाळ्याचा विषय सध्या चर्चेत आहे. अजितदादा पवार, त्यासोबतच सुनेत्राताई पवार आणि रोहित पवार यांना क्लीन चिट त्या ठिकाणी मिळालेली आहे. त्यामुळे पुन्हा एकदा आरोप होतोय भाजपवर की तुमच्यासोबत आले की मग ते पाकसाप आणि इतर पक्षात असले की मग ते गुन्हेगार. रोहित पवार कुठे आमच्यासोबत आहेत? रोहित पवार तर आमचे विरोधक आहेत. तुम्ही सांगताय की त्यांना पण क्लीन चिट आहे. त्याच्यामुळे असं काही कुठल्या यंत्रणा ह्या आमच्यासोबत तुमच्यासोबत यावर निर्णय घेत नसतात. उपलब्ध असणारे पुरावे डॉक्युमेंटच्या आधारे त्या ठिकाणी ॲक्शन होत असते किंवा निर्दोषत्व सिद्ध होत असतं आणि त्याप्रमाणे त्या यंत्रणाने केलं असणार. अमित शहांची सभा आहे आणि त्या सभेला बच्चू कडू विरोध करत आहे. काल जो काही राडा झाला तो देखील संपूर्ण महाराष्ट्रानं पाहिला. समजूत घालण्यात आली बच्चू कडूंची. बच्चू कडू हा नावाप्रमाणे आणि आडनावाप्रमाणे वागताना दिसतोय. म्हणून अजून एवढा मोठा नेता झाला सिनियर तरी बचकंडे पण काही गेलं नाही. त्यामुळे बच्चूसारखाच वागतोय. किंवा देशाचा गृहमंत्री येत असताना समंजसपणाची भूमिका घेणं आवश्यक आहे. दुर्दैवानं तेवढी प्रगल्भता बच्चूला अजून आली नाही, त्याच्या बचपना जात नाही. दुसरं त्या ठिकाणी त्याचं आडनाव कडू आहे आणि त्याच्यामुळं वातावरण कडू कसं राहील, खराब कसं होईल याचीच काळजी तो त्या ठिकाणी घेत असतो. आणि मला वाटतं फार पोरकट आणि अप्रगल्भ असं नेतृत्व बच्चूचं आहे आणि त्यामुळे थिल्लरपणा फक्त दिसतो, स्टंटबाजी दिसते. त्याच्यामुळं लोक भविष्यात बच्चू कडूला गांभीर्यानं घ्यायचं का यावरही खरोखर विचार करतील. कारण केवळ पोरकटपणा, केवळ स्टंटबाजी, नौटंकी या पलीकडे बच्चू कडू हलायला तयार नाही. एक शेवटचा प्रश्न आहे. राज ठाकरे यांनी युतीमध्ये येण्याची जी चर्चा ती फार उशिरानं सुरू केली अशी एक माहिती सूत्रांकडून मिळते. तुम्ही सुद्धा मनसेमध्ये होतात. जर त्यांनी आधीच याबद्दलची चर्चा केली असती तर आज ते युतीमध्ये जागा लढवू शकले असते अशी पण चर्चा आहे. काय म्हणाल? नाही, या चर्चा आहेत, परंतु राज ठाकरे साहेबांना त्यांची असणारी या राज्यातील ताकद, त्यांचा असणारा जनाधार याचा निश्चितच काही गोष्टी वेळेत झाल्या असत्या तर फायदा झालाच असता. परंतु देर आहे दुरुस्त आहे. राज ठाकरे साहेबांचा सन्मान, त्यांच्या पक्षाचा सन्मान भारतीय जनता पार्टी भविष्यात निश्चित करेल आणि त्यांच्या असणाऱ्या पक्षाच्या त्यांचं जे काही वलय आहे, पक्षाचा विस्तार आहे त्याप्रमाणे योग्य ते स्थान देण्याचा प्रयत्न महायुतीचा निश्चितपणे या ठिकाणी राहील. धन्यवाद आमच्याशी बोलल्याबद्दल. तर आपण पाहतो या ठिकाणी प्रवीण दरेकर यांनी सर्व प्रश्नांची उत्तरं दिली आहे. त्यासोबतच बच्चू कडू यांच्यावर टीका केलेली आहे. प्रगल्भ असं नेतृत्व त्यांनी करायला हवं असा एक टोला सुद्धा त्यांना लगावलेला आहे. कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह गिरीश गायकवाड, TV9 मराठी, मुंबई.